वंदन करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे। 105 हुतात्म्यांनी या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला। त्या यशवंतराव चव्हाणांच्या या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा महाराष्ट्र। या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये अनेक जाती धर्माचे लोग या ठिकाणी राहतात। हर समाज के लोग यहाँ पे रहते हैं। आपस में भाईचारा रखते हैं। दुर्भाग्य है इस देश में और इस राज्य में जिन्होंने अपने हाथ में सत्ता ली, उस भाजपा ने अपने गुट राजनीति के लिए, अपने को सत्ता में पाने के लिए विकास के मुद्दे पे कभी बात नहीं की, धर्मवाद के ऊपर बात की, वंशवाद के ऊपर बात की, जाति भेद पर बात की, प्रांतवाद के बात की। हम चुनाव जीतना चाहते हैं, हमें नागरिक सुविधा मिलना चाहिए, इसलिए कारपोरेशन रहता है। लेकिन अभी कारपोरेशन का चुनाव भी अभी आपस में तेज निर्माण करने की बात करते हैं। आज एक मंत्री ने कहा कि 16 तारीख के बाद इस महाराष्ट्र में किसी समाज को रहने नहीं देंगे। हमें इस बात की सोच करनी चाहिए। सानिया काशिफ कौन किस समाज के है उसे महत्व नहीं देते हम महाराष्ट्रातल्या असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांचा पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा पक्ष राज ठाकरे साहेबांचा असेल, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा असेल, आमचं एकच तत्व आहे। या असलेल्या देशामध्ये 144 कोटी लोक जनता एका तिरंग्याखाली एकत्र राहत असताना आज आमच्यामध्ये दरी पाडण्याचा आणि भिंत उभं करण्याचा पाप जे लोक करतायत, जो भाषिकवाद और प्रांतवाद जो करता है, उसको यहां से जड़ से उठाने के लिए हमको ये चुनाव में आगे जाना है। आणि मी विनंती करतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, एक सीट महत्वाची आहे। दर या मुंबई महानगरपालिकेला जे गिळंकृत करण्याची बाबतीमधलं स्वप्न बघताय, ही मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये आणून त्याच्यामध्ये व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करताय, त्यांच्याबद्दलची लढाई आहे। मग आम्ही सगळे एकत्र आलो तर इतिहास घडू शकतो। मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना उभाटा असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करेल, आपण सगळे एक होऊया। सगळ्यांना संपून टाकण्यासाठी जो पक्ष प्रयत्न करतोय त्याला त्याचा संपवण्याची वेळ आलेली आहे। त्यासाठी एकत्र येऊ, एक इतिहास घडवून दाखवू, एक इतिहास असा घडवून दाखवू। या असलेल्या 224च्या प्रभागातली उमेदवार जी आहे, उच्च शिक्षित उमेदवार आहे, त्या सानिया बहेनला अशा विक्रमी मताने निवडून आणू की आम्ही एकत्र आल्यावर काय होतं हे दाखवून देऊन, ते दाखवताना मुंबईचा महापौर सुद्धा आमचा महाविकास आघाडीचाच करून दाखवू, अशा प्रकारचा इतिहास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा एवढी विनंती करतो। मी खात्री देतो, मी तर इथूनच लहानाचा मोठा झालेलो आहे। बाबांचा आशीर्वाद मला नेहमी राहिलेला आहे, हेमंत कोळींचा पाठबळ मिळालेला आहे, वामन लाडांचा पाठबळ मिळालेला आहे। ज्या ज्या वेळेला संघटनेमध्ये संघर्ष झाला त्यावेळेला या माझ्या असलेला सिमेंटचा असेल किंवा बाबांच्या इथल्या असतील, संपतराव वगैरे आमच्या सगळ्यांनी मला ताकद दिली। आज तो शशिकांत शिंदे या गल्लीबोळात फिरणारा तुमच्यातला माणूस
आज राज्याचा मी एक अध्यक्ष होतोय की तुमचा आशीर्वाद आहे याचा मला निश्चितपणाने कायम जाणीव आहे. म्हणून माझी माणसं आहे म्हणून मी सांगतो, रे आपण एकत्र आलो तर इतिहास करू. तुतारी वाजवणारा माणूस हा क्रमांक 5. काही बघू नका. मी निवडणुकीला उभं होतो लोकसभेला. ती पिपाणी वाचली नसती तर मी खासदार झालो असतो. पण यावेळेला नाही त्याला पिपाणी लिहिलं होतं, रमपीठ नाव लिहिलं, पण त्यांनी तुतारी लिहिलं होतं. निवडणूक आयोगातली उशिरा जागा होतो ते बोलले आता ते रद्द करून टाकतो. पण सत्तेची मस्ती यांना फार आहे. लोक निवडून आली, त्यांना जबरदस्ती आपल्याकडे घ्यायचं, पैसा द्यायचा, दबाव टाकायचा, पोलिसांच्या संरक्षणामध्ये उमेदवारी मागे घ्यायला लावतात आणि मत द्यायचा अधिकार आम्हाला देत नाहीत. ही चीड आहे. ही चीड आपण दाखवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. हर जात के और हर धर्म के लोगों को मैं विनंती करता हूं, अभी न तो कभी नहीं. अगर ये बंबई जीतेंगे, ये महाराष्ट्र जीतेंगे, पूरा देश को दिखेंगे, फिर ये हुकुमशाही बनेंगे. मैं बोलता हूं बदलाव अटल है. क्रांति होती है, नेपाल में हुई, बांग्लादेश में हुई, श्रीलंका में हुई, पेरिस में हुई, कल ईरान में हुई. अभी ये क्रांति इस इलेक्शन में कारपोरेशन से शुरुआत करेंगे और महाराष्ट्र से शुरुआत करके देश से उनको उखाड़ फेंकेंगे. इतना ही कहने के लिए मैं आया हूं. आज के एक तो मंत्री बोलता है रात को दरवाजा खुला रखो, लक्ष्मी दर्शन हो जाएगा. मैं बोलता हूं लक्ष्मी का दर्शन होने दो. पैसा अपना ही है, उनके पास है, वो ले लो, लेकिन बटन खाली तुतारी बजाने वाले आदमी को ही लगाना है. इतना ही कहता हूं. सर्व कार्यकर्त्यांचा हृदयापासून मी आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो आणि विश्वास देतो आपल्याला, बाबांच्या साक्षीने देतो की माझी उमेदवार जी निवडून येईल, काशिफ तुम आगे आ जाओ, सगळी कामं माझ्या कार्यकर्त्यांनी करायची. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करणारी एक उमेदवार म्हणून तुम्हाला पाहायला भेटेल. त्याची जबाबदारी माझी असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब उभं बस बरं, शिकल्या